सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम दे। सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम दे। विजला हो नंदा दीप कसा जावो मी मंदिरी। थोडं सुराचा लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। पोटी भार वाहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे। ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे। ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। विठाला अष्टांग योगी मासो के दाता शरण्य अग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा। नमस्कार साष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणी लागुदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पडुंगा गुरुव्रतमणम। दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलाबद्धी ज्योधरार्थावतारम कलंकांकती ज्योतिकामुदी वक्त्रम खलानी शिवादा पनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा। हा सुख सोळा स्वर्गी नाही लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतुन हरी।
हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांच्या नावानं या मानव सुद्धा थरथर कापावं आणि मानवी जन्मातलं महत्वाचं गणित ज्यांनी ओळखावं नवे नवे पाचवा वेद ज्यांनी निर्माण करावा आणि सामान्याच्या घरात ज्यांनी गाथा पोचवला ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जाऊन 3 वेळा वैकुंठाहून माघारी यावं त्या श्रीमंत तुकोबरायांचा गोड असा अभंग आईचं वर्णन करणारा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय विठ्ठला अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही 3 पुरावे अभंगाच्या माध्यमातून मांडलेत अभंगाला मी सुरुवात करणार आहे पण थोडीशी माझी विनंती आहे थोडं पुढे सरकून बसा असं लांब लांब बसलेत मला काय होतंय मला काय बोलायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला काय ऐकायचे ते मला कळलं म्हणजे गोड निवडलेला आहे अभंगात 3 पुरावे दिलेत बरं का महाराज 3 पुरावे एक जी लेकरा करता आपलं हित वाहते तिला आई असं म्हटलं गेलंय बरोबर ना आई असं म्हटलं गेलंय बरं ही तर वाहतेच वाहते आपला कळवळा सुद्धा आपल्या लेकरांकरता वाहते तिला आई असं म्हणतात बरं कळवळा तर वाहतेच वाहते पण आपलं स्वहित आणि आपलं भार आपलं सगळं काही लेकरांकरता वाहते तिला सुद्धा आई असं म्हटलं गेलंय 3 पुरावे तुकाराम महाराजांनी मांडलेत लेकराचे हित पहिलं दुसरा कळवळा आणि तिसरा पोटामध्ये भार आणि सर्वस्व अशा 3-4 गोष्टी आई लेकरा करता वाहते आणि अशा संत रूपी मायजवळ माझं ओझ आहे असा गोड असा भावार्थ तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून मांडला विठ्ठला अभंग गोड आहे अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही 12 वाजलेले आहे माझ्याकडे अर्धा पाऊण तास उरलाय ना अर्धा पाऊण तासामध्ये मला थांबायचं आहे आणि म्हणून गोड असं नियोजन गोड असं आयोजन या ठिकाणी या आमच्या खुशारे परिवाराने केलेलं आहे आज या ठिकाणी मी आलोय कीर्तनाला पण माझा विश्वास बसत नाही की माझं कीर्तन आज पुण्यस्मरणाचं हे कीर्तन पुण्यस्मरणाचं चाललंय विश्वास बसेना की मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय आजचं कीर्तन असं वाटतंय कदा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय असा गोड सोहळा वाजवायची तर जोरात वाजवायची जीवावाल्याने वाजवायची हा गोड असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय खुशारी परिवाराला मी धन्यवाद देईल की अशी मुलं जन्माला यावी की आपल्या आई वडिलाचा सोहळा घालावा तर असा घालावा आणि म्हणून खरं तर या ठिकाणी या खुशारी परिवारानं खरं तर गोड असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय आमची सगळ्यांची लाडकी माता नवे आपल्या या खरं तर सावरगावची आणि आपल्या खुशारी वस्तीवरील एक आदर्श माता बरोबर ना सगळ्यांची प्रेमळ माता स्वर्गीय सुमन आई अशोक खुशारे पाटील बरोबर ना आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित असताना त्यांच्या मागं मोठा परिवार आहे त्यांचे पती आहेत त्यांची 2 मुलं आणि 2 मुले त्यामध्ये अशोक दादा म्हणजे त्यांचे पती आहेत त्यामध्ये सूर्यभान दादा आणि किरण दादा आणि त्याचप्रमाणे माझी संगीत अक्का असेल पुढे बसली आहे संगीत अक्का हा संगीत अक्का आहे आणि खरं तर सुनीता ताई आहे सुनीता अक्का कुठं बसली आहे हा अशा 2 मुली आणि 2 मुलं मला वाटतं आमचे खरं तर त्यामध्ये किरण दादा आहेत किरण दादा माग हा किरण दादा आहेत आणि सूर्यभान दादा आहेत अशी 2 मुलं सूर्यभान दादांचा माझा परिचय आहे अशी 2ही मुलं आणि 2ही माझ्या बहिणी या 4ही मुलांनी केलेला गोड असा सोहळा नातवांचा मोठा परिवार आहे त्यामध्ये रोहिदास दादा आहे सागर दादा आहे कृष्णा दादा आहे अंकिता ताई आहे आणि अनुजा ताई आहे असा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा अट्टास 2 बाजू मांडल्या शास्त्रामध्ये जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हटलं जातं पण जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं आज या परिवारानं कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे आपल्या आईप्रती आपली कृतज्ञता काय असावी या परिवाराकडून शिकावं
आईचं जाणं अचानक आपल्यातून झालं. कोणतं दुखणं नाही, कोणतं काय नाही असं अचानक. सकाळी जी आई आपल्या बरोबर चांगली बोलते ती अचानक आज आपल्यातून म्हणजे 1 वर्षापूर्वी ती निघून गेली. आज खरं तर त्या आईला पुण्यस्मरणांच्या निमित्तानं आदरांजली व्यक्त करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर देवानं सुद्धा आज आमच्यातून एक चांगलं व्यक्तिमत्व नेलंय. मी पुढं महत्व सांगणारच आहे, पण या कुशारी परिवारानं महाराष्ट्रातली नामवंत मंडळी बोलून आज खरं तर आईला आदरांजली व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. त्यापैकी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळ्याचे मालक, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. आणि खरं तर महाराष्ट्रातली टॉप 10ची जर यादी काढली तर महाराजांचं नाव घातल्याशिवाय ती यादी पूर्ण करता येत नाही असे शिवरामजी महाराज बोराडे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायचे. महाराज आपण उपस्थित राहिलात. आदरणीय शिवराम महाराज म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. कीर्तन करावर प्रेम करावं तर आमच्या शिवराम महाराजांसारख्या व्यक्तीनं खरं तर कीर्तनाला हे वस्तूच नाही तर अवस्तूर आमच्यावर प्रेम करणारी माणसं आहे. आदरणीय शिवराम महाराज तुमचं कौतुक आहे. अशी माणसं आमच्या जीवनात अजून काय पाहिजे आम्हाला. शिवराम महाराज तुमच्या नावातच शिव आहे आणि जिथं शिव असतो तिथे जीव असतोच. आणि म्हणून शिवराम महाराजांचं कौतुक आहे. दुसरे खरं तर आदरणीय गायनाचार्य अक्षय महाराज, जिथं अक्षय नाही असे अक्षय महाराज आहे. आदरणीय अक्षयजी महाराज वाघ, ज्यांचं गाणं सुद्धा वाघासारखंच आहे. आदरणीय अक्षय महाराजांचं कौतुक आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. अक्षय महाराज तुमचं कौतुक आहे. गोड गाताय तुम्ही. काय पंचपदी गायली गड्या. वा वा वा. असं वाटत होतं मंडपातले कधी म्हातारी उचला तुमच्या वळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागल तिला. आणि म्हणून तुम्ही सुद्धा अक्षय महाराज गोड गातायत. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे अशोक महाराज आहे, तुमच्याच राशीतले आहेत बरं का. अशोक महाराज आहे कुशारे बरं का, आपल्याच गावचे आहेत. मला फोन केला अशोक महाराज, तुमचे सुद्धा आभार आहे. आदरणीय नाना बरं का, तुमचे सुद्धा आभार. आदरणीय बाबा आहेत, गावचे भजनी मंडळ आहेत बरोबर ना. गावचे नाही परिसरातून पिंपळगावचे आलेत, बसवनवरून आलेत. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत. आमच्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था येवला, आमच्या अनिल महाराज म्हणजे आता त्यांच्या खरं तर पत्नी त्या चालवत आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण सुवर्णाताई जमदडे बरोबर ना, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी लेकरं आहेत. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता सुद्धा वाजवायची. बरोबर गोड अशा पावल्या खेळताय तुम्ही. उद्याचे ज्ञानोबा आहे, उद्याचे तुकोबा तुम्ही आहेत. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. या गावचे सरपंच सुद्धा माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिलेत बरोबर ना. आदरणीय सरपंच साहेब तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. बऱ्याचदा काय होतं सरपंच कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही, पण तुमच्या गावच्या सरपंचांना मी धन्यवाद देईल की तुम्ही सुद्धा टाळ घेऊन या ठिकाणी उभे राहिलात. खरं तर सरपंचाचा पगार वाढ झाली आता हल्लीच्या काळात, पण तुम्ही सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी मोठा अंतकरण करून मोठ्या अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबा सुद्धा गोड आहेत, दोनही शोभदार सुद्धा सुंदर आहेत. एक ब्लॅक अँड व्हाईट असं तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोनही चोपदार आहे. आणि विशेष तत्वानं माझा आवडतीचा मृदुंगाचार्य आपल्या भागाचं वैभव आहे, आपल्या भागातलेच आहेत. वा वा वा, आपल्या भागाचं वैभव. आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकारांच्या ज्यांनी जवळीक साधली असे आमचे ओमकार महाराज रायते. तुमचं नाव आडनाव जरा बदलून घ्या गड्या, रायते नाही गोड आडनाव आहे. जे खरं तर पखवाज क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं नाव कमवलं आणि राय नाही तर जाय असं गोड ज्यांनी पखवादामध्ये जाऊन गोड असं नाव कमवलं असे ओमकार महाराज. जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. काळू बाळूचा साऊंड आहे म्हटल्यावर काय कमी आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. नावच तुमचं काळू बाळू आहे का. वडिलांचं नाव आहे बरं. आमचा दादा विकास, ज्यांनी साऊंड क्षेत्रामध्ये विकास केला असे विकास दादा बरं का. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विकास दादा तुमचा साऊंड खडक ओझरचा आहे ना, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. कसं ट्रबल बास गेन कसा फिरवावा फक्त लक्ष ठेवायचं. माझ्याकडे मशनी का बघू नका, माझ्याकडे बघत चला. काय नाही होणार मशनीला, मी असल्यावर तर काहीच होत नसतंय. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे ऐकणारे गुणीजन आहेत, माझ्या परिसरातून आलेले सगळे तुम्ही संत मायबाप. चौधरी दादा बरं का, तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. येताना मला यायला जरा 10 मिनिटं उशीर झाला, थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. कॅमेरेवाला दादा तुम्ही सुद्धा उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संत
शास्त्रामधल्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला मेड साहेबाच. मग जगतातलं महत्वाचं गणितच ते. काय शोधलं पाहिजे माणसानं ज्या कारणाकरता आलोय ती कारण शोधलं पाहिजे. तुम्ही आणि मी कशा करता आलोय माहिती का महाराज? एका ठिकाणी वर्णन आहे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थकन विठ्ठलची एक देखले. हे जन्माचं गणित आहे. आणि आई शास्त्रामध्ये असं पण लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. नाना किती वेळा? हे आई बोला की किती वेळा आंघोळ केली पाहिजे? सावरगाव जरा बोलत चला. हा, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही सावरगाववाले काय करतायत? तुम्ही 3 वेळा, तुम्ही जरा बोलणारी माणसं मला आवडतात गड्या, जरा बोलत चला. हा, तुम्ही 3 वेळा काय करताय? जेवताय. आणि एकदाच वरून मला पण सांगताय. तुम्हाला काही सांगायला लाज नाही. पटलं पाहिजे. हा, पटलं पाहिजे. शास्त्रामध्ये लिहिलंय ना. आणि तसंच कबीरदास महाराज म्हणले, आउट हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. बजमन नारायण, तू बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, नारायण. मग भजना करता दिले, भजना करता वापरावं ना. कारण की काय माहिती का, मी नेहमी सांगत आलो, तुमच्या माझ्यासारखी माणसं, मला की जबाबदारी इकडे बघा माझ्याकडे, तुमच्या माझ्यासारखी माणसं जगात बोला की बोलणारी माणसं मला आवडतात. ना बोलत चालायचं सगळ्यांनी. मी एवढं जीव काढून बोलतो ना, मग बोलायचं. तुम्ही बोलल्याशिवाय मला कीर्तन करता येणार नाही, एवढं महत्वाचं आहे. तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं जगात का माहिती का माणसं नाही सांगू का ना बरं का, ऐका ना, का माणसं नाही? तुम्ही आणि मी ज्या मातीमध्ये जन्माला आला ती मातीच पवित्र आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, हे राज्य कोणाची भूमी आहे? बोला ना कोणाची भूमी विचारलंय. ही भूमी कोणाची? ही भूमी राजकारण्यांची. कोणाची? संत. हा, असं बरोबर, आजी बरोबर बोलली. हा, संतांची भूमी. कोणतं राज्य? ज्या राज्यामध्ये जन्माला आला ते राज्य कोणतं? कर्नाटक राज्यामध्ये तुमचा माझा जन्म झाला. हा, आपलं महाराष्ट्र. हा, आणि महाराष्ट्रातला कोणता जिल्हा तुमचा? नगर जिल्हा. हा, नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याचे खरं तर अनेक कीर्तनकार, अनेक लोक फॅन आहेत बरं का, आशिक आहेत. का माहिती का? नाशिक जिल्ह्यातला तुमचा तालुका सुद्धा कोणता आहे? निफाड. अख्खं महाराष्ट्र एका बाजूला, निफाड एका बाजूला आहे. का माहिती का? सगळ्या महाराष्ट्राला द्राक्ष पुरवणारा एकमेव तालुका. बोला की. सगळ्यात जास्त परमार्थाची सेवा करणारा तालुका निफाड. सगळ्यात जास्त पंढरपूरची, आळंदीची वारी करणारा तालुका. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा जोपासणारा तालुका निफाड. कांदा पिकवणारा तालुका निफाड. सगळ्यात जास्त कीर्तनाला येणारा तालुका निफाड. सगळ्यात जास्त त्र्यंबकेश्वरांची, निवृत्तीरायांची सेवा करणारा तालुका निफाड. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका. कमी म्हटलंय आडवतान कीर्तन संपल्यानंतर. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका. मी काहीच म्हणलो नाही, तुम्हीच म्हटल्यात. निफाड नाही, पलीकडचं आहे. हा, सोप्प करून टाकलं. तुमच्याकडे नाही मला माहिती ना, म्हणूनच म्हटलं नाही. हा, नाही काढलं मला, म्हणूनच म्हटलं नाही ना, पलीकडचं सांगितलं. आजी काळजी करायची गरज नाही, नाराज होऊ नको अजिबात तू. हा, तू नाराज झाली तर बोलायची नाही परत. हा, मग पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला, मग जगणं कधीतरी गोड ठेवा. का माहिती कोण करता दादा? जगतातलं महत्वाचं गणित आहे, जगणं कधीतरी गोड असावं. कसं असं माहिती का? हे जगण्याचा पाया, चालण्याची पाया, जगण्याचा पाया, विचाराची कळ, तुकाराम
जगण्याचा पाया. कधीतरी चांगली विचाराची कळ डोक्यात असली पाहिजे आणि मगच तो देव मिळेल. आणि का देव कोणाला मिळतो माहिती का माय? मी उगाच सांगत नाही, तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणले शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग भाव शुद्ध लय महत्वाचा आहे. हल्लीच्या काळात तो देव मिळवण्याकरता काय लागतो? पैसा लागतो. बरोबर ना? बोला ना, बोला ना, बोला ना. देव मिळवण्याकरता पैसा लागतो. हा हा हा, क्या बात आहे. शुद्ध भाव लागतो, पैसा लागत नाही. जर पैसा जर असता तर धीरूभाई अंबानीनं घरीच देव आणून ठेवला असता. नाही मिळवत आहेत देवगड्या. मला वाटतं कधीतरी ही गोडी लय महत्वाची आणि ही गोडी लावली पाहिजे. कशाची? अभंगाची, भावाची. ही जर ज्याला गोडी ना त्याला देव लांब नाही गड्या. किती गोडे सांगितले कधी कधी. अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, हे जग हे कुणाचे सांग बल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल लरे वेड्या तुला गोडी अभंगाची. गोडी अभंगाची असे हा जन्म मोलाचा. हे नको तू घालवू बाया, नको तू घालवू बाया, घालवू बाया, हे घालवू बाया. धिन्ना 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 बघून घे बघून घे बघून घे सावळी मुठी सख्या पांडुरंगाचे. कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगा, गोडी गोडी अभंगाची. मग जन्मातलं महत्वाचं गणित असते. मग काय करावं माणसानं? देव मिळ बाबा. मॉनिटर मॉनिटर मीडचा आवाज. मग का देव मिळ बाबा माहिती का? जगतातलं विको कमी करायचं, आवाज द्यायचा. मेन जगतातलं महत्वाचं गणितच देव आहे. पण आम्हाला देव मिळतच नाही. महाराज म्हणले का देव मिळत नाही सांगू का? हे आहे ऐकायचं तुम्हाला बाबा, ऐकायचं अण्णा, ऐकायचं. का देव मिळत नाही तुम्हाला सांगू का? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. देवाला मिळवायचंय मग भावानी प्रेम लागल. आपण म्हणतो ना, जरा तुम्ही यांना म्हणू द्या. देवा शान पावायचा, म्हणा जरा मोठ्यानं म्हणा. देवा शान पावायचा, देव बाजारचा. हे आजी भारी गाडी, एक नंबर आहे. हा अख्खा अख्खा मंडप एका बाजूला दीक्षितचे का? हा तरी म्हणलं असं कसं होतंय? हा असं होणार नाही म्हटलं. आजी माया परिचयाची वाटत. अख्खा गाव माया परिचयाच आहे म्हणलं. अति परिचयात आवाजण्या असतेच. कधी आवाजण्या नाही म्हणजे चांगली माणसं आहे का? आजी म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं देव बाजारचा, ए मनी नाही भाव म्हणे. हा हा जमलं जमलं. मनी नाही भाव म्हणे, देव आशान पावायचा, देव बाजारचा. मग देव मिळतो भावानं आणि प्रेमानं. का लावला पाहिजे माहिती का भावा आणि प्रेम? जगतातलं महत्वाचं गणित म्हणजे देव आहे. आणि देवाला प्राप्त करण्याकरता हे उचित शरीर आपल्याला मिळालंय. पण ज्यानं हे शरीर त्याच्या प्राप्ती करता लावलं ना बाबा, मोठी हिंमत आहे. त्याचं शरीर कारणाला लागलं आणि हे शरीर ज्यानं कारणी लावलं त्याचं जन्माचं सार्थक लागलं. मग कशा करता आलोय आम्ही? आम्ही भजन करण्याकरता आलोय. पण भजनामध्ये सगळे सुखाची अपेक्षा जोपासतोय. सगळे 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 सुखाची अपेक्षा जोपासतोय. पण सुख मिळत का? मिळतं का कोणाला?
कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे काही दुखीचे, सुखी मात्र कोणी नाही. मात्र सुखाची अपेक्षा जोपासत असताना सुखाची व्याख्या प्रत्येकाला मिळत नाही. तुमचं गाव कोणतं आहे? गाव कोणतं? बोला बोला. झोपले का काय? बोला बोला. कोणतं गाव नाना? सावरगाव. तुमच्या गावामधला एक सदग्रस्त दुकानात गेला, त्याला 50 नारळ घ्यायचे होते. किती? बोला ना बोला ना. किती? 50 नारळ घ्यायचे होते. ए आई, 50 नारळ घ्यायचे होते. दुकानात गेलं. आणि तुमच्याकडे किती रुपयाला नारळ आहे आता? 20 रुपये का 30? 30 रुपयाला झाला? 20 रुपयाला आहे. तुम्हाला काय माहिती? हा, 30 रुपयाला नाही, आपलं 20 रुपयाला आहे. तुमच्याकडे 30 रुपयाला आहे का? असू द्या. कमी, मला फोन लावून द्या किराणा दुकानदारासंग बोलतो मी. हा, आणि बरं का ऐका, 20 रुपयाला आहे बरं का. 20 रुपयाला इथं सावरगावात 20 रुपयाला आहे. नाही नाहीच म्हणतात अजूनही पण. दुकानदार आहे का? असू द्या. हा हा, म्हणले बरं तुमचं दुकान जाऊ द्या, 2 मिनिटं बाजूला धरा. आमचं इकडचं चाललंय सावरगावातलं. 20 रुपयाला नारळ आहे. सावरगावालाच गिराईक होतं. सावरगावाला म्हटलं याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? दुकानदार म्हटला 50 घे नाही तर 100 घे, माझं एक फिक्स रेट आहे 20 रुपयाला. भाऊ एकच. हा, 20 रुपयाला म्हणले. मग सावरगाव आले, दुकानदाराला विचारलं याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? सावरगाववाला म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे इथं लासलगावात जावं लागेल. लासलगावच ना, लासल मोठं गाव लासलगावच तुम्हाला. लासलगावला, लासलगाव मध्ये किती रुपयाला आहे? लासलगाव मध्ये 15 रुपयाला आहे. आता ते इथलं होतं सावरगावचं, ते गेलं आपलं लासलगावला. लासलगाववाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? लासलगाववाला म्हटला 15 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला सिन्नर मध्ये जावं लागेल. सिन्नर मध्ये किती रुपयाला आहे? 10 रुपयाला आहे. ते गेलं ना 10 रुपयाला नारळ आणायला. कुठलं होतं ते? बोला ना. हो, सावरगावचं. आणि गेलं सिन्नर मध्ये. सिन्नरवाल्याला विचारलं, तोंडला 10 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट आता पुढे पुण्यात जावं लागेल. पुण्यात किती रुपयाला आहे? पुण्यात 5 रुपयाला. गणिताला चांगलं मास्तर होता गड्या आजीला. हा, पुण्यात 5 रुपयाला होता. आणि 5 रुपयाला गेलो ना, पुण्यात गेलो. पुण्यावाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? पुण्यावाला म्हटला 5 रुपये. याच्यापेक्षा कमी नाही का? नाही, आता नाही कमी करायचं, आता हाय तसं राहू द्या. याच्यापेक्षा कमी नाही का? पुण्यावाला म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट आता खाली कोकणात जावं लागेल. कोकणात. आता हे सावरगाववालंच होतं, हे गेलं कोकणात डायरेक्ट. आणि कोकणावाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ दिला? कोकणावाला म्हटला फुकाट. काय म्हटला? फुकाट. आता याला तेच लागत होतं. कुठलं होतं ते? ती म्हणतात बोलून पास्तावा झाला गड्या. ऐका मग अण्णा लय म्हणावं नका घेऊ बरं का तुम्ही. ऐका. आणि मग गेलं कोकणात. कोकणावाल्याला विचारलं किती? कोकणावाला म्हणला फुकाट. पण म्हणला मग काय पद्धत? म्हणला हा कोयता घ्यायचा आणि तुम्हीच ते झाडावरचे नारळ उतरायचे, तुम्हीच बाग, तुम्हाला लागन तेवढे उतरा आणि लागन तेवढे न्या. यानं घेतला कोयता. कुठलं होतं ते? घेतला. एवढं लक्षात ठेवा गड्या. कोयता घेतला आणि जसं झाडावर चढलं कोयता घासला. ओंकार महाराज. कोयता घासला. तो जुळला. घासला आणि झाडावर चढलं आणि कोयता धरला आणि असं हाणायला. अजून हाणला नव्हता. हाणायला गेलं तेवढ्यात वारं आलं आणि वारं आल्यावर याचा तोल गेला. कोयता खाली पडला पण याचा तोल गेला होता. यानं फांदीला धरलं, वाचलं, धरलं, वाचलं. काय करावं? आरडायला लागलं. इकडचं होतं. आरडायला लागलं, धावा पळा वाचवा. एकटाच आरडायला लागलं. नेमकी त्या बागातून एक उंटावाला चालला. तो उंटावाला न्यायला पाहिलं. उंटावाला तिथं आलं. उंटावाला म्हटला खाली गेल पण काय लागतील? बोला ना अण्णा. अण्णा बोला की काय लागतील? पैसे लागतील. पैसे देतो. म्हटला किती पैसे घेणार? उंटावाला म्हटला तुम्ही किती देणार? हा म्हटला मी 1000 रुपये देतो. आता उंटावाला वाटलं हे श्रीमंत दिसतंय. उंटावाला म्हटला 1000 रुपये जमणार नाही. हा म्हटला 2 देतो. आता शेवटी आडलाच होता. 2 देतो. उंटावाला म्हटला 2 मध्ये सुद्धा जमणार. हा म्हटला 3 देतो. 3.
एका माताची म्हणतोय आपलं खाली घ्यायचे 3,000 रुपये देतो. आता काय करावं ते होत आहे तसं आता होऊन गेलं ना ते आता काय करावं बा काय दोष नाही तुमच्या संगतीचा परिणाम आहे हा. आणि खाली घेतलं आणि खाली घेतल्यानंतर खाली घ्यायचं ठरलं 3,000 रुपये बोली झाली. पण आता खाली घ्यायचं ना कुठला होता तो सावरगावल्याला खाली घ्यायचं होतं. उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंटावर जसं उभं राहिलं अजूनही 2 हाताचं अंतर बाकीच होतं. आता 2 हाताचं अंतर बाकी. मग उंटावाला म्हटलं मला 5 मिनिटाची किती भेटतायत बोला ना. 2 कस काय 3,000 रुपये भेटतात सोडून कसं जमणार नाही. मग उंटावाल्यानं काय ठरवलं बरोबर उडी मारायची आणि बरोबर त्याचा पाय धरायचा आणि त्याला खाली घ्यायचं. उंटावाल्यानं उडी मारली आणि सावरगाववाल्याचा पाय धरला. थांबा ना मी सांगतोय ना. ते पुढे बोलायचं उंटावाल्यानं उडी मारली ना सावरगाववाल्याचा पाय धरला. तोपर्यंत उंटावरचं वजन हलकं झालं कमी झालं. उंटाला वाटलं आपलं काम संपलंय आपलं घ्या बसून. उंटाने घेतलं बसून पाहता काय माझ्याकडं उंटाने घेतलं बसून. तोपर्यंत या पट्ट्यानं वरच्याचे पाय धरले. कुठला होता तो बोला ना. सावरगाववाल्याचे पाय धरले. आता सावरगाववाल्याने तोपर्यंत खाली बघितलं. सावरगाववाला खाली बघितलं उंटाने तर घेतलं बसून. सावरगाववाला म्हणायचा पाय सोड. तोपर्यंत उंटावाल्याने खाली बघितलं रे. उंटावाला म्हणायचा 3,000चे डबल देतो ऐक ना डबल पण वरचा हात तू सोडू नको. तुम्हाला नाही कळालं अरे त्यांना काय असं तुमचं सुद्धा तेचे सर्व चुकाचे आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाक्षीण पावला. माया विष्ठीला जीव माझा माझे सोयीने हे सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षीण पावला. माया विष्ठीला जीव माझा जातो पण तुम्हाला मला सुख का मिळत नाही. याचं कारण हेच मार्ग चुकलाय. आणि मार्ग ज्याचा बरोबर आला त्याला सुखाचा पत्ता मिळाला. बरोबर ना. मग तुकोबाराय निळोबारायने एक प्रमाण लिहिले मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोटे काय. मग संताच्या मार्गावर चालावं आई वडिलाच्या मार्गावर चालावं पांडुरंगाच्या मार्गावर चालावं एवढेच एक मार्ग दाखवणारे. मला वाटतं वाट दाखवणारा असावा का वाट लावणारा असावा. बोला ना. हा म्हणजे महत्वाचं गणित तेच आहे. सध्याच्या काळात सगळे आपले वाट लावतात पण वाट कोणी दावत नाही. सगळ्यांना बाबा तुमच्यापासूनच अनुभव आहे. सगळ्यांना अनुभव आहे. आमच्या जवळ आहे सगळ्यांजवळ अनुभव आहे. तुमच्या जवळ अनुभव आहे. जगात स्पर्धा वाढली आणि स्पर्धेच्या युगात तुम्ही आम्ही जगतोय. प्रत्येकाला वाटतं की माझं पाऊल पुढं असावं तुमच्यापेक्षा माझं पाऊल पुढं असावं. एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी प्रो असलं का प्रो मॅक्स वाटतं. अल्ट्रा असलं का अल्ट्रा प्रो मॅक्स वाटतं. असं होतच ते चालूच आहे. पण मला वाटतं समाधानाची बाब कधीतरी तुमच्या माझ्या मनात असावी. का म्हणतात तुकोबाराय ठेविले आनंदे तैसेची. पण समाधान मिळवायचे ना. ए आजी ऐक ना. तुम्हाला मला समाधान मिळवायचे ना. बोलू का ऐकायचं तुम्हाला समाधान मला मिळवायचे ना. आज माझी सुनीता अक्का संगीता अक्का बसली. 2 जणी बसल्यात माझ्या बहिणी कीर्तनात. अक्के तुम्हाला माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर विचारलं ना तुमचं माहेर कुठपर्यंत तर दोघींच्या डोळ्यात पाणी येईल. त्या दोघी रडतील त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. माझ्या दोन्ही बहिणी सांगतील दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझी सुमन आई जोपर्यंत जीवन नव्हती ना तोपर्यंत माझं माहेर. त्या दोघींनाच नाही तुम्हाला सगळ्यांना जरी विचारलं ना अक्के आई तुमचं माहेर कुठपर्यंत तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल.
तुम्ही सगळ्यात सांगताल की माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई माझा बाप जिवंत होता ना तोपर्यंत माझं माहेर. तुम्हाला कमाई अर्जामध्ये केला जातो आहेर, त्याला माहेर असं म्हणतात. पण माहेरातली आई संपते ना त्या दिवशी माहेरातलं सगळं संपतं. कदाचित तुम्हाला आठवण डोळे भरून येतील तुमचं. ऐका ना, तुम्ही माहेरला यायच्या तुमच्या पिशवीमध्ये कांदा बटाटे लसूण मिरच्या टाकणारे कोण होते? आई कोण होती? बोला ना. आई होती ना. पण ज्या दिवशी आई संपते ना त्या दिवशी माहेरातले कांदे संपतात, बटाटे संपतात, लसूणही संपतो, मिरच्या संपतात. तुम्ही सुद्धा म्हणता आता जायचं तरी कोणा करता? जिच्या करता जायचं होतं ना तीच निघून गेली म्हणता का नाही? अरे तुम्ही माहेराला आल्यानंतर उशिरापर्यंत झोपायच्या, पण तुमचा भाऊ तुम्हाला उठवायला यायचा. आकी उठ तावडे उठ म्हणायचा का नाही? पण एवढ्या उशिरापर्यंत जरी झोपलात तरी त्या भाव धावायचीच तुमची आई. झोपू दे तिला म्हणणारी कोण होती? बोला ना. आईसारखं नाही मोठं कोणी. मला वाटतं आई लेकरांकरता लय काय करत असते. काय करते माहिती का? तिनं बांधल गरट दिला पिला ना विसावा, तिनं बांधल गरट दिला पिला ना विसावा, घेऊनिया पंखा काली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताची लागली लागे चावून फुटाया, ओढ रक्ताची लागली लागे चावून फुटाया. आज गायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया, माया मंदिर आलले लागे कळूच फुटाया. आज गायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया. आई ती आईच आहे. आईसारखं जगतामध्ये मोठं कोणी नाही. म्हणून सांगून जाईल, सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम दे, सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम दे, विजला हो नंदा दीप कसा जावो मी मंदिरी. कदाचित किरण दादांना सूर्यभान दादांना सुद्धा हा अनुभव असेल. आई होती आई, माझी सुमन आई होती बर का. की आठवतं ना तुम्हाला? तुम्हाला आठवत असेल तिनं जर पुरणपोळी केली ना आवडीनं तुम्ही सगळे 4 जण खायच्या. आठवत असेल हा प्रसंग? आठवत आहे तुम्हाला? पुरणपोळी करून द्यायची ग तुमची आई तुम्हाला. आठवतंय का दादा? तुम्हाला आठवतंय? एकदा खाली बसून घ्या गड्या. मी तीनदा सांगतोय तुम्हाला. जगतातलं महत्वाचं गणित आहे. आई वडिलांनी इतकं मोठं कोणी नाही जगतामध्ये, त्यांच्या इतकं मोठं कोणीच नाही. का बोलावं माहिती का? मी स्वतः शब्द लिहिलेत. दसरा आणि दिवाळी कोण देईल आई पुरणाची पोळी, रडवाला आई कुठंच दिसत नाही, येत नाही. कुठे गेली माझी आई मला करमत नाही ग. ती आईच आहे. म्हणून प्रेम असावं सदैव आपल्या आईवर. का काय करते आई? हाडाचे तू काढ करून, हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट तुझ्याची मोकळ्या बाती, तुझ्याची मोकळ्या बाती कुछ कुछ मुझे कोई अनमोल जन्म बाई तुझे उपकार बिनणार बाबा, अनमोल जन्म दिला बाई तुझे उपकार बिनणार.
सुंदर जगतामध्ये कोणी नाही, म्हणून किती गोड सांगितलंय, तू कितनी प्यारी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। म्हणून वर्णन आहे, आई तुझ्या विना जगतामध्ये मी अधुरा आहे. काय वर्णन आहे, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माई, माही रे माही रे, तेरे बिन मैं तो अधूरा, जीना 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 रे उठा गुलाल, माही तेरी चुनरिया लहरावे. म्हणून वर्णन आहे, आई आईच आहे. म्हणून शिवराम महाराज आईचं वर्णन किती गोड आहे माहिती का, एका कवीनं लिहिलंय, आई थोर तुझे उपकार, वारे वा वा, ऐकायचं किती उपकार आहेत बारीक. हा, आपण प्रत्येकच वेळेस आईबद्दल सांगत आलो, पण वडिलांबद्दल सुद्धा चालता बोलता एक वाक्य बोलून जाय. नाही बोलणार तुम्ही, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार, बोलणार का, सांगणार तुम्ही. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, नाना बरं का, इकडे बघा, आई उचलून घ्यायची. कुठे घ्यायची हो, आई उचलून घेताना कुठे घ्यायची, ए आई बोल ना, कुठे घ्यायची, कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा, हा हा हा, कुठे घ्यायचा, खांद्यावर. तुम्हाला माहिती का, आई कडेवर का, बाप खांद्यावर का, माहिती का. मी उत्तर देऊ का, ऐकायचं तुम्हाला उत्तर, ऐका ना. आई कडेवर घेते याचं कारण एकच आहे, याचं कारण हे की आई आपल्या मुलाला आपल्या समरेषेमध्ये घेते, बरोबर ना. म्हणजे आपल्या मुलाला आपल्या रेषेमध्ये घेते. माझ्या डोळ्याला जे दिसलंय ते माझ्या लेकरांना पाहावं म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, बाप त्याच्या पुढचा विचार करतो, रे जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. बापाचं वर्णन मोठं आहे म्हणून बोलून जायचं. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेनं बुजताना, उरी नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सगळ्या किती तिघडं जोडलेले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावले. मला कसं सोनया, मला कसं सोनया, कुणी बाबा म्हणताना, कुणी आई म्हणताना, उरी नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आई वडील मोठेच आहे म्हणून वर्णन जाईल, बोलून जाईल. आई आणि बाबा तुमच्याबद्दल किती बोलायला जरी जावं हे जग कमी पडून जाईल. म्हणून हाडाचे तू गाड पडून गेले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही. तुझ्याची मुखया कशी कुचमुच अनमोल जन्म एवढे गोड वडील, सदैव प्रेम असावं. मला वाटतं आई मग माझी माय आणि माझा बाप सुद्धा मी सांगितलं पाहिजे. निश्चितच लोकांची माय कवर सांगावं. हा
नाहीतर तुम्ही उद्या म्हणणार आहे, आम्हाला म्हणणार ना उद्या प्रश्न विचारताना, लोकांचं सांगताय तुमचं बोला, तुमचं काय? 2 तासापेक्षा तुमचे 22 तास महत्वाचे, बरोबर ना नाना? उद्या तुम्हीच तुमची मायबाप सांभाळत नसेल तर तुम्हाला आम्हाला बोलण्याचा हे तुम्ही पाठ केले, लोक का सांगे? हा मला माहिती आहे तुमचं पाठ आहे, आणि लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे हे पण मला माहिती. आता तुम्ही कार्यक्रमाला लय फोन केले, म्हणजे शिवाजी दादा तुमचं सांगतोय असं नाही बरं का, तुम्ही लय मनाव घेता, नाही तर महाराज तुमचं सुद्धा सांगत नाही, तुमचं माझं प्रेम मित्र टायमाला आहे. नाना तुमचं पण सांगतोय बरं का, सूर्यबान दादा तुम्ही सुद्धा लय मनाव घेऊ नका. कार्यक्रमाला लोक लय फोन करतात, महाराज चला लवकर. फक्त नाना फक्त कार्यक्रमाला एकदा की कार्यक्रम संपला ना, महाराज इथून गाडीत बसलं नाही, महाराज का त्या पुलावून खाली उतरलंय का त्या नळीत घुसलंय, कोणाला घेणं देणं नाही. तुमचं नाही सांगत, बाहेरच्या लोकांचं सांगतोय. हा लोकाला काय घेणं देणं नाही, गरज सरो. हा हे हा पाठ आहे तुमचा. हा 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 म्हणून सांगतोय. पण सांगू का, हे तुमचं झालं तुमचं, पण सांगू मला रोज माहिती महाराजांना किती वाजता झोपायला, रात्री सुद्धा 4, 4:30, 5 वाजले झोपायला. रोज घरी आलं ना, असा दरवाजा वाजवला नाही, अशा पहिल्या कडीच्या आवाजाला दरवाजा उघडणारी माझी माय आई आहे. ती माझी वाट पाहत असते. थोडासा उशीर जरी झाला ना, रात्रीचा फोन असतो की गाडीवर लक्ष दे, चाल सावकाश चाल. हे सांगणारी कोण आहे? आई आहे. ए आई, सध्या तर कायदा एवढा कठोर आहे रे, कठोर. कोणाला धक्का जरी लागला ना महाराज, आणि कोणाच्या शरीरातून रक्त जरी निघालं ना बाबा, तरी हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो. कायदा एवढा कडक आहे सध्या, एवढा कायदा कठोर आहे. पण मला वाटतं कोणताही गुन्हा उद्या आई जगातला बरं का, कोणताही गुन्हा उद्या तो गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आई. म्हणून आईवर प्रेम करायला शिका. पंढरपूरला जाते काय लोक, आळंदीला जातात काय लोक, आणि घरी आई वडिलाचा सांभाळ करत नाही. कशाला जाता तुम्ही पंढरपूरला? जाऊ नका. तुकाराम महाराजांची अनेक प्रमाण, संतांची अनेक प्रमाण आहे. माय बाप केवळ काशी, आणि ते न जावे त्याने जाऊ नये. पंढरपूरला जातोय आपण, पंढरपूर आई वडिलाची सेवा न करता पंढरपूर करताय. अरे घडत नाही तुमच्या हातून ते पंढरपूरला त्यानंच जावं ज्यानं घरामध्ये आई वडिलाची सेवा केली, त्यानं पंढरपूरला जावं, त्याच्या हातून ते पंढरपूर घडल. कोणालाही ते पंढरपूर म्हणजे आई वडिलाच्या सेवेचं प्रतीक आहे, आणि त्यानंच ते पंढरपूरला जावं, नाही तर कोणी जाऊ नये. हे महत्वाचं गणित आहे. आणि आज बऱ्याच लोकांना आपल्याकडे ना अशा कीर्तनातून बोलतोच गड्या, मोकळं बोलतो. कधी ना असं येत भरून पण बोलता येत नाही. आज तुम्ही सगळे माझ्या मनाजोगी माणसं भेटल्यात बोलायला, ऐकाच. कधी म्हणतो ना आपण बोलताना, ए आई तुला काही कळत नाही, तू गप्प बस. म्हणतो ना ए आई तुला काही कळत नाही, म्हणतो सोबदार बोला की जरा. हा म्हणताय आपण सगळे म्हणतो. कधी विचार करतो, आईला जर काही कळत नसतं ना, मी विचार केला कधी एक दिवस गाडीत, शिवराम महाराज बरं का, मी कधी विचार केला की आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की हा अशोक नानाचं लयच पाटे गड्या. हा मग बरं का, हे नक्कीच केलं असतं. मग आई मोठी म्हणून कबीरदास महाराजांनी सुद्धा लिहिलंय, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ. जगातातलं सगळ्यात मोठं वैभव आईच आहे. म्हणून आम्ही जिथं येते ना बर का महाराज, आमचं जिथं येते ना, जिथं लेकराचं हित जोपासलं जातं, तिथं आम्ही जावं. कुठे रे ते ईद महाराज तुकोबा आहे अभंगाच्या पहिले.
टाळी वाजवा यांच्याकरता. सुंदर गायलं, वाजवलं सुंदर. महाराज अक्षय महाराज बरं का, आणि शिवराम महाराज, तुमचं गाणं इतकं गोड आहे. शिवराम महाराजांनी सुद्धा पहिली चाल इतकी सुंदर गायली होती की महाराज, अशा काही व्यक्ती ज्यांचं मला गाणं खरंच मनापासून आवडतं. आणि शिवराम महाराजांचं गाणं आहे ना, आणि अक्षय महाराज बरं का तुमचं ऐका. शिवराम महाराज गायक लई येत महाराष्ट्रात, लई येत. फार दगड उचकला की महाराज निघतोय, तुम्हाला माहिती सध्या. पण माझं म्हणणं, तो गाणारा, माझ्या मनात तो गाणारा, ज्याच्या कंठातून सहजच पांडुरंगाच्या चरणाजवळ जाता येईल, तो खरा गाणारा. त्याच्यापैकी आजची जोडी बरं का महाराज, तुम्ही एवढं गोड गातायत ना की सहजच त्या गाण्यातून पांडुरंगाच्या चरणाजवळ जाता येतं. वा. लेकुराचे हित लेकुराचे हित. वा, अभंगाचं पहिलं चरण. मग काय हित आहे, मग आम्ही ते हित जोपासावं. आणि ज्या ठिकाणी हित आहे ना, तिथं माणसानं जावं. चला, माझ्याकडे 5-10 मिनिटं राहिलेत. 1:15 वाजले, सांगायचं ना 12:30 थांबायचं होतं. हा, आवरा लवकर चला. पण आता चल 10 मिनिटात ते म्हणतात वाढवायचं, तर ते गोड लागलं का कसं आहे, चालू द्याच म्हणणार आहे तुम्ही, तुम्हाला काय चालू द्या. हाय काय, 1-10 मिनिटं घेतो, चालेल ना का थांबायचंय 1 तास अजून? नाही 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 नाही, जेवढा पगार तेवढं काम. हा असं, हा हा, आपलं तसं नाही आपलं पाहिजे. काय जगतातलं महत्वाचं गणित, आम्ही त्या देवाची प्रार्थना, त्या देवाची उपासना कधीतरी केली पाहिजे. मग काय देवाची उपासना, तुकोबाराय म्हणले आम्ही केली ना. आमचं हित त्यानं केलं, आमचं हित त्यानं केलं. कसं केलं, मला छंद चरित्र सांगण्याचा लय लहानपणापासून आई छंद आहे बरं का. ऐका ना, इकडे बघा ना, इकडे बघा ना. तुकाराम महाराजांचं संत चरित्र एवढं गोड आहे ना, चरित्र तुकोबारायांचं लय गोड, मनाला भावणार आहे. यांनी ऐकलंय ते चरित्र, इतकं गोड आहे ना, इतकं गोड आहे. ऐका, जुन्या काळात ना आपण पितृजीव घालायचो. पित्र कोणत्या महिन्यात घालायचो बोला की? भाद्रपद महिन्यात. आई बरोबर ना? त्याला एक पक्ष म्हणायचो ना आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस, आपला पितृपक्ष. पितृपक्ष पितृपक्ष हा, ते मन नाही आता काय करू, आता ते होते ते कधी कधी. कोणता पक्ष? पितृपक्ष. आणि पितृजीव घालतो आपण, बरोबर ना? महिनाभर ते आपल्याला चालतं घरात, म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घराघरात आपण ती जीव घालतो. वडिलांप्रती आपल्या, खरं तर आपल्या सगळ्यांप्रती तो भाव व्यक्त केला जातो, त्याला ते असं म्हणतात. आणि मग विठ्ठला 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 कीर्तनाकरता आदरणीय आपल्या भागाचं वैभव नवे नवे ज्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रति जिजुरी उभी केली बरं का. आदरणीय गुरुवर्य योगेशजी महाराज गवारे, आदरणीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आपली आजची दुसरी भेट आहे बरं का. मला वाटतं ऋषी दादाच्याच ठिकाणी तिथं भेट झाली ती, आणि आज आमची दुसऱ्यांदा भेट. माझं नशीब आहे काहीतरी म्हणावं, आणि म्हणून बरं का जायचंय मला, तुमच्याकडे यायचंय, बोलवणं आलंय, पण काही योग मिळाला. येईल तेव्हा येईल, येणार आहे मी. हा, मला सांगितलं आत्ताच महाराजांनी की मोठं काम आहे, आणि मोठं कामच आहे. मोठं कामाशिवाय माणसाचं खरं तर काम निघतच नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा आत इथपर्यंत आलात तर तुमचं सुद्धा काहीतरी प्रचिती म्हणजे गोडच आहे. म्हणजे या ठिकाणी आदरणीय गवारे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं कौतुक, बाबांच्या या ठिकाणी उपस्थिती लाभली. बाबांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या पुढच्या कीर्तनाला सुरुवात. ऐका, मग जुन्या काळात पित्र होती, बरोबर ना? इथून बाजूला गेलो होतो, बाजूला जाण्याला लय महत्व आहे. ऐका, आणि पित्र होती, आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय? हा, जिजाबाई. जिजाबाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. महाराज, राणात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाचे? तुकोबारायचे, दगडाचे. किती गोड म्हणायचे, तुकोबाची अमृतवाणी, देवाची चापणता काणी.
तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी दगडाच्या डाळामधून गायले अभंग दगडाच्या डाळामधून गायले अभंग असं पुढं बस सावरगावातच उतरायचं होतं पुढं नाही जायचं हा हा महाराज म्हणले मग गोड भजन करत करत निघाले गोड भजन करत करत निघाले जुन्या काळात भजनाला लय गोड परंपरा होती का नाही होती बोला ना होती का नाही जुन्या काळात असं मोबाईलवर गाणी नव्हती लावत जुन्या काळात आपल्याकडे ज्वारी काढायला माणसं जायची आठवते का तुम्हाला तुमचा काळ वाटत असेल आजी बोल की आठवत असेल तुम्हाला आणि तुम्ही ज्वारी काढायला जायच्या ज्वारी काढताना तुम्ही सगळेजण काय म्हणायचे भलरी भलरी तुमच्याकडे होती का तुमच्याकडे काय म्हणायचे त्याला ते म्हणायचे बघा ज्वारी काढताना काय म्हणायचे तुमच्याकडे ते भला रे दादा भला रे म्हणायचे का नाही तुमच्याकडे म्हणायचे का नाही आठवत तुम्हाला बरं ज्वारी काढताना काय का वाईना तुम्ही गाणी म्हणतच होते का नाही तसं तुम्ही ते ज्वारी काढत नव्हती म्हणजे जुना काळ मला आठवतोय पण तुकाराम महाराज रस्त्यानं चालले होते ना रस्त्यानं जुन्या काळात तुम्ही शेतामध्ये जायच्या एक गोल रिंगण आखायच्या उन्हाळ्याच्या काळात ऐका ना गोल रिंगण आखायच्या त्याच्यावर तुम्ही हांड्यानं पाणी ओतायच्या पाणी ओतलं का तुमची मालक त्याच्यावर ना बैल आणायची फिरवायची ती जागा कडक व्हायची निबर व्हायची तुम्ही शेण न्यायचे आणि तिथं सडा टाकायचे किंवा ती जागा सारून घ्यायची त्या जागेला काय म्हणायचे खळ हे मला विचारायचं खळ आता तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ ती म्हणतील व्हॉट इज दिस खळ नाही कळणार हा बरं खळ्यावर तुम्ही गेलात खळ्यावर बघा ते वांब्या गव्हाच्या वांब्याच ना बाबा गव्हाच्या वांब्या त्या गव्हाच्या वांब्या हाणण्याकरता काय असायची मोगरी बरं ते धान्याला धार देण्याकरता ज्याच्यावर तुम्ही उभे राहायचे त्याला काय म्हणायचे तिव ना अशोक महाराज काय तिव माईक मध्ये नका असं बाजूला येऊन सांगा बरं तिव हा इफेक्ट होत ती वेगळंच ऐकायला ते मला हा तिव बरं धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची धान्याला घोळ बरोबर ना असं बरंच आता हे राहिलं नाही आता हे कळणारच नाही तुमच्या नातवंडांना विचार म्हणजे आता मला वाटतं बरं का ना ही तुमची शेवटची पिढी तुम्ही संपले का हे शब्द सुद्धा संपले हे कधीतरी जोपासलं पाहिजे आणि तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले सावकाराचं खळ मेड सावकाराचं खळ आणि सावकाराच्या खळ्यावर तुकाराम महाराज पोहोचले एवढा गहू करू लागा तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार आमच्या घरी काय मी सांगितलं होतं ना आमच्या घरी काय पित्र आहे आणि मी जर गेलो नाही माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिव्या देते हा अरे हे ठ्या असं ते शिव्या देतात हा असं पण मला अधिकार नाही ना त्या शिव्या देण्याच्या त्याच्यामुळे मी नाही देणार पण महाराज शिव्या देतात मी जमणार नाही सावकार म्हटलं निसता लोकाला ज्ञान सांगा आता लोक का सांगे हा आणि म्हणले तुम्ही तशी वागत नाही तुकाराम महाराज म्हणले खरे बोले तैसा शिवराम महाराज बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मग महाराज म्हणले द्या काठी घेतली मोगरीला लागले रामकृष्णारी कामामध्ये काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे भजन करायला लागले आता तुमच्याकडे काय कामं चालू आहे सध्या शेतात काय कामं चालू आहे कांदा लागवड चालू आहे का नाही हा किंवा नाही काहीतरी बोला की जरा पटकन कांदा लावायला जाता तुम्ही जाता ना झोपल्या का काय शेतामध्ये जाता ना बरं काही ना काही कामं चालू आहे खरोखर बोला शेतामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता लोकांची कुटाने करता शपथ तुम्हाला खरं बोलायचं तू करते ग आजी मागच्यांचं काय तुम्ही सगळ्या शेतामध्ये जाता पण देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या अख्खा महाराष्ट्र म्हणलं पण खरं बोलणार गाव मला आज भेटलं गड्या वा धन्य माता पिता कधीतरी भजन करा लोकांचं भजन करण्यापेक्षा बरं का ऐका लोकांचं भजन करण्यापेक्षा देवाचं भजन केलेलं कधी चांगलंच आणि ते करावं अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ वक्त ऐसा निकालो कि प्रेम कर लो मेरे भगवान जी से प्रेम कर लो मेरे भगवान जी कधीतरी वेळ काढा हे जाणार आहे तर माणसानं कधीतरी वेळ काढावा का अरे त्याच्या भजनात ताकद आहे घेताना विठोबाचे पर्वत जण
पापाचे वाल्या कोळी ब्रह्मत्यारी नमे तारीला दुराचारी घेताना विठोबाचे परमत जळतील पापाचे. मग कधीतरी पर्वत जाळायचे असतील तर त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तुकाराम महाराज लागले भजन करायला, तिकडे पांडुरंगाला लागला काच. हे तर महाराष्ट्र लागलं भजन करायला. 1 वाजले, यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायची. आवरा लवकर, पंक्ती जीव आपलं पित्र जीव घालायच्या. हा पंक्तीच येते गड्या तोंडात, पित्र जीव घालायचे, पित्र जीव घालायचे, आवरा लवकर. मग पांडुरंगाने मारुतीला बोलवलं, मारुती इकडे या. मारुती कशा करता बोलवलं? हा बैल वा. मारुती म्हटली, जर मी बैल झालो तर लोक मला नाव ठेवतील, माझी काही कीर्ती आहेच का नाही. माझ्यावर तुकाराम महाराजांनी अभंग शरण शरण तुम्हालो काय भक्तीच्या त्या मज दावाव्या. मारुती आले म्हणले बैल, मारुतीला म्हणले बैल वा. मारुती म्हणली माझी किंमत आहे, मी बैल होणार नाही. कोणा करता बैल व्हायची हे तर सांगा. पांडुरंगजी म्हटले तुकाराम महाराजांकरता बैल. हो, तुकाराम महाराजांकरता बैल काय? तुकाराम महाराजांच्या दारात मी कुत्र बी होण्याकरता तयार आहे, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुती बैल तयार झाले. ना बैलगाडीला बैल किती असतात बोल ना? किती? 4 असतात. 4 असतात हो. बरं 2 असतात. 2 एक बैल देवानं तयार केला होता. कोणता? बोला ना कोणता? मारुती. आणि दुसरा बैल केला हनुमंतराय. अरे खुशाला हा म्हणता तुम्ही. हनुमंतराय आणि मारुतीराय एकच आहे. मग मारुतीरायला विचारलं, तुमचा मित्र, तुमचा जोडीदार. आता गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र. बोला की अण्णा, तुमचा कवाय ना एखादा गावात मित्र असणार. आजी तुझी कवाय ना एखादी गावात मैत्री. अगदी कवाय ना. हा मग मारुतीरायचा मित्र होता. मारुतीरायचा मित्र कोण? गणपती बाप्पा. मारले ना गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मोरया नाही, इकडे या. हा, गणपती बाप्पा आले का? मारुतीराय लागलं नाच, आमच्या पप्पानी गणपती आणलाय. आणि टुक्कू मुक्कू बघतोय चांगला. लागलं नाचायला. मारुतीराय लागले नाचायला. 2 बैल गाडीला झोपायची. पण गाडी तयार करणं गरजेचं आहे ना. देवानं बैलगाडी तयार केली. विश्व जो तयार करतो त्याला बैलगाडी तयार करायला बोला ना वेळ लागेल. वेळ लागेल, नाही वेळ लागणार. आता सगळ्यांचा नाद करायचा, पण तुमच्या नाशिकवाल्या पिकअपांचा नाद नाही करायचा. मला आता 2-3 पिकअपी भेटल्या. काय बाबा तुमच्या पिकअपी हो लय बेकार. म्हणजे एवढ्या डेंजर ना, कसं कट आणतील. हा, वरून म्हणतात नाशिकचं वादळ मागून. हा याकडं तर सकाळी फाळकच म्हणतात ना, ते मागून फाळकच असतं ना. काय म्हणतात त्याला? फाळक्याव लावून नाव लिहिलं तर माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं त्यानं. बघतोस काय रागानं. आणि मला ओव्हरटेक केलं त्यानं बरं का बाबा शिवराम बाबा. बघतोस काय रागानं आणि ओव्हरटेक केलंय वाघानं. म्हटलं वार वाघ. आणि पहिला वाघ निघून गेला आणि दुसरा पिकअप वाला आला. त्यानं काय लिहिलं तर माहिती? फाळक्याव आलं बाया दाजीबा. काय लोक नाव टाकतील काय सांगता येत नाही. लोकांचं ना एकानं दिलेलं भरली का चालली. लय लोक अवघड आहे बाबा. काय तर सांगण्याजोग आहे ना इथं. नको राहू दे भाऊ. आणि मग बर का देवानं गाडी घेतली, गाडीवर भाग्यलक्ष्मी असं नाव लिहिलं. आता लक्ष्मीच त्याची होती म्हणलं, त्याला काय सगळं लिहिलं. देवानं कणी भरली लापशी करता कणीच लागते ना गावाची. कणी भरली. बरं लापशी गोड होण्याकरता काय लागतो? गुळ. आणखीन लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते बघा, वेलदोडे. बरोबर ना? अजून सुगंध सुटण्याकरता गावठी गाईचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हटलं का तूप, मम्मी म्हणती चूप. राहिलंच नाही तूप. जुन्या काळात होतं तूप. सगळं देवानं गाव. लवकर चला. मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कळतं ना मी काय बोललो ते. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न केलाय. पण यांचं काय अजून आग्रह व्हायनाच. हे अजून चलू द्याच म्हणतात. पिंगळा राहायचा. मग ते काय करायचं? घ्यायचं का थांबायचं? तुमचं नाही घ्यायचा. तोक घ्यायचा. बरं 3 मिनिटामध्ये आपण पिंगळा घेऊयात आणि थांबूयात. चालेल ना? एक टाळी वाजवा. फुकट नाही म्हणत. हा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही
जन बोलो आम्ही वर्तमान बोलते जन बोलो आम्ही वर्तमान बोलते करोनी वाजिता करोनी वाजिता प्रेम घाली हृदयात दान मागायाच आलो दान मागायाच 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 हे निर्गुणी रागार दादा माहुर माझे गाव निर्गुणी रागार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांगावं या बाई माझं शकून सांगावं आलो या बाई माझं शकून सांगावं आलो या बाई माझं शकून सांगावं आलो या बाई माझं चला जेजुरीला जायचे जेजुरीला अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगराबाई सावधानी बसली लोक प्रेम नगराबाई माझ्या माझ्या मल्हारीची वारी मल्हारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची अरे वा 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 क्या बात है मल्हारीची वारी मल्हारीची दाताचं दात म्हण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाचं होणं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाचं होणं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू गुणवान म्हणून 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 आनंदाने हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान वा 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 आणि म्हणून वाजवायची तर जोरात वाजवा ना एवढं गोड आणि म्हणून खरं तर सगळ्यांनी गोड अशी साथ दिली लेकरं सुद्धा लय गोड आहे बरं का तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद सरपंच साहेब बरं का सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आमचा साऊंड बरं का साऊंडवाल्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा गोड आहे दादा तुला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद ओंकार दादा तुमचं हात नाही पायच धरायची गाड्या लय गोड वाजवलं तुमचं सुद्धा कौतुक आहे आमचे शिवराम महाराजांनी गोड गायलं आणि अक्षय दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मस्त अशोक महाराज तुम्ही सुद्धा त्यांना साथ दिली काय कवाना थोडंफार म्हणले तुम्हाला सुद्धा लय कौतुक आहे तुमचं चोपदार सुद्धा लय गोड आहे इकडचं पायच उचलीत नव्हतं हा इकडचं तरी थोडं हालायचं मग इकडचं हालतच नव्हतं ते आता कम इकडून दुखाते काहीतरी म्हणले असं द्या काहीतरी पण तेवढ्या पुरतं तेवढं हल्लं मस्त आहे मस्त आहे चोपदार का कमी नका समजू कमी नाही समजायचं कधी का कमी नाही समजायचं त्यांच्या हातात काय सांगा बरं दांड का नाही ना राजदंड मानतात बरोबर ना या बघा याला राजदंड मानतात आता ते राजदंडाला एवढी किंमत आहे शिवराम महाराजांना विचारा जर पालखी जर गेलं हा राजदंड जर चोपदार तुम्ही उभा केला तर लोक उभी राहतात बरोबर का नाही हा नाही काहीतरी म्हणा ना काहीतरी हा उभी राहतात हा उभी राहतात म्हणजे हा चोपदारांनी अडवलं नाही मग बरोबर कीर्तन आपल्या मला बरं का आहे का बरं का हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं सोहळ्यात बरं का हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपवायचं सुद्धा सामर्थ्य चोपदाराकडे बरं एवढं तर आहेच आहे पण चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला जर चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही बसला हा कीर्तनकार जर हा सांगतो ना मी तेच सांगायला आलोय हा कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी या दोघांवर आहे हे दोघं काही कमी नाही म्हणून दोघांचे पण आभार तुम्ही पण ना तुमचं पण श्रेय जास्त आहे तुम्ही पण ना एक काम करायचं आता कीर्तनकार यायच्या अगोदर कोण उभं होतं बघा बरं सांगा तुम्हीच सांगा मी यायच्या अगोदर कोण उभं होतं हे सगळे आले सगळे यांनी पंचबदी चालू केली 15-20 मिनिटं पंचबदी लावली चांगली मस्त पैकी चाली लावली अक्षय महाराजांनी शिवराम महाराजांनी रंगवलं एवढं गोड
पण माझ्या अगोदर हेच आले, आता हेच उभे राहिले माझ्या अगोदर, आता मी तुमच्या अगोदर बसणार आणि मगच तुम्ही बसणार. म्हणजे कीर्तनकारापेक्षा जास्त श्रेय कोणाचं आहे? बोला ना, तुम्हीच बोला आता. कोणाचं आहे? त्यांचं, टाळकऱ्यांचं, गायक वादकांचं आहे. मग आता एक काम करायचं बरं का शिवराम महाराज आलं का तिकडे गावातच आडी जायचं, निम्म आमचं, तरच आम्ही राहतो. फक्त आजपासून नको, उद्यापासून चालू करा. हा हा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आभार द्यावे तेवढे धन्यवाद. आजे तुम्हाला बोलता बोलता लई त्रास दिला गड्या बरं का. आजी आजी केलं आहे, तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला बरं का. काय चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. तुमचा नातवासारखा आहे बरं का, आणि नातवंडासारखा आहे, पोरासारखा आहे. काय चुकलं असेल, ज्यांना एक असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना दोन असतील त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना तीन आहे त्यांनी निदान चौथा म्हणून तरी माफ करा. आणि ज्यांना एकही नाही, ऐक ना सांगतो ना ऐक ना, ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही, माझा बाप श्रीमंत आहे, आपला सगळ्यांचा बरं का. आळंदीला जर कधी गेलात, हे ज्याच्या गळ्यात हे त्याचा बाप श्रीमंत आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे बाप श्रीमंत आहे, त्याची लेकरं का नसणार? आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय आपल्या कीर्तनाकरता आदरणीय गुरुवर्य, आदरणीय महाराज योगेशजी महाराज गवारे महाराजजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींचं पुनश्च एकदा स्वागत करूया. ऋषीदादा तुम्ही सगळे बरं का, बाबांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून आता जास्त वेळ बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयास करतोय. वाणीला पूर्ण विराम.